श्री गणेशाय नमः. श्री दुर्गाय नमः. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 11वा. देवता स्तोत्र करती देवींचे शुभमंगल. देवी प्रसन्न चित्ताने वर दे देवता जना. ध्यान बालरविवत कांती शशी भाळी सुस्तन त्रैनेत्री. सुहास्य वदनावरती वरदा कुशपाश अवयते हाती. ओम ऋषी उवाच. देवी वदी शुंभ महासुरेंद्रा. इंद्रा देवनी करुणी समोरा. कात्यायनीसी सुरस्तोत्र गाती. त्यांचे प्रसन्न नदे कांती. देवी विनम्रास प्रसन्न व्हावे. माते जगा सर्व सुखी करावे. विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला. आदिश्वरी तू चराचराला. आधारभूता जगतास एक. मही स्वरूपास्ती तू अशोक. शौर्या असीमा तव पार नाही. पाणी जगा तृप्ती तुझे निहोई. तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या. मुलाग्र विश्वा परमा तू माया. मोही तत्वाया जगतास केले. मोक्षा तुवा लोक किती कनेले. विद्या समजता तूच देवी एक. स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. तू एक व्याप्ती सकळा जगाला. वाणी पराशब्द न तुझ्या स्तवाला. सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्ती प्रदायिनी. स्तवाया योग्य स्तोत्र उक्ती अन्य न याहुनी. सर्वांच्या बुद्धी रूपाने हृदयी तू अधिष्ठितम. स्वर्गापवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते. काला काष्टादि रूपाने परिणाम प्रदायिनी. विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके. शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टी स्थिती विनाशा हे शक्ती भूते सनातनी. गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते. शरणांगत दीनार्थ परित्राणपरायणे. सर्वशात्री हरे देवी नारायणी नमोस्तुते. हंसयुक्त विमानस्ते ब्रह्मा निरूपधारिणी. कौशांबक्षरिके देवी नारायणी नमोस्तुते. त्रिशूलचंदा हिदरे महाऋषभवाहिनी. माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते. मयूर कुक्कुट ऋते महाशक्तिधरे नगे. कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते. शंख चक्र गदा सारंग गृहीत परमायुधे. प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते. हाती उग्र महाचक्र दाडे वरी वसुंधरा. वराहरूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते. नृसिंहरूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमी. त्रैलोक्यात्राणसहिते नारायणी नमोस्तुते. किरीटिनी महावज्रे सहस्र नयनोज्ज्वले. वृत्तप्राणहरे ऐन्द्री नारायणी नमोस्तुते. शिवदूती स्वरूपेण हृद दैत्य महाबले. घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते. द्रष्टाकराल वदने शिरोमाला विभूषणे. चामुंडे मुंडमंथने नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये स्वदे पुष्टी स्वदे द्रुये. महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते. मेदे सरस्वती वरे भूती भाब्रवितामसी. पावावेनी येते ईशे नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते. भयात रक्षिये देवी दुर्गे देवी नमोस्तुते. ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रैभूषित. सर्व भयातुनी रक्षो कात्यायनी नमोस्तुते. ज्वाला कराल अत्युग्र सर्व संहारकारी जो. त्रिशूलभद्र कालीचा हरो भय नमोस्तुते. नाशे वितेज दैत्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे. पापनाश होती घंटा रक्षो माता जशी सुता. सुशोभित खड्ग हाती दैत्यांचे रक्तमान सजा. चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझा आमुचा. आरोग्य लाभ तू तुष्ट होता. इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता. आश्रित जे ते न विपत्ती त्यांना. त्वदाश्रितांचे बळ पीडितांना. येणे विधी त्वारण रंग केला. हा दैत्य सिंधू क्षणी आटविला. रूपा धरुणी बौद्धात्ममूर्ती. केली लीला त्वा करी कोण व्यक्ती. विद्येत शास्त्रांत विवेक ग्रंथा. वेदादी वाक्यात तुझी तसंथा. ममत्व गर्तेत महांधकारी. तू चालविसी ब्रह्मवृष्टी सारी. जेथे अति उग्र विषारी नाग. जेथे रिफू डाकू महाकजाग. दावानली सिंधुत सोबतीसी. तू रक्षिशी या सकळा जनासी. विश्वेश्वरी पाळसी तुझ विश्व. विश्वात्मिके दर्शी तूच विश्व. विश्वेश वंद्या तुझ नम्र होती. ते धैर्य विश्वी सकळास देती.
व्हावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदा रिपुभयात आम्हा समर्थे पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाप शमिवी जन आपदाला पाव आम्हा विनम्रांना देवी विश्वात्यहारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वांसी वरदान दे देवी उवाच वर मागा देवतांनो इच्छा जे तुमचे मनी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्यतो देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकांच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कुणी नाश त्यांचा करी सदा देवी उवाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगांमध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंद गोपगृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मुनी विद्याचलांतराहुनी वधीन दैत्य मी तिथे रौद्रावतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित्त नावांचे दानव मज मारणे वधतात या दैत्यांशी क्रोधा वशमुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्य लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमिशी मज होणे आयोनी जास्तवी ते मुनी ते मज पाहीन शतनेत्राने मुनी जनामी ते क्षणी कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला तत्काळी जे मम देही शाख उत्पन्न होतील अरुष्टितोवरी लोका देतील प्राणदान ते शाकंबरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी त्या अवतारी मी नामे वदीन दैत्य दुर्गम दुर्गा देवी महाख्याता तेने पावेन नाव मी भीमरूप हिम प्रांती मज येणे असे पुन्हा रक्षा वया मुनी वृंदा वदीन राक्षसांस मी भक्तीने नम्र होनी स्तवतील मुनी मज भीमा देवी नाम तेव्हा माझे होईल भूवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकांच्या हितासाठी षटपद भृंग होनी तया महादैत्या लागी होईन प्राणहंते मी ब्राह्मरी नाम घेवोनी स्तोत्र गातील ते जन पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूंचा श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावार्थ टिकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे एकादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री गणेशाय नमः श्री दुर्गाय नमः श्री दुर्गा सप्तशती अध्याय 12 देवी चरित्र ध्यान कांती विज जगे मुगेंद्र वहना भासे अतिभीषण कन्या खड्ग धरो निढाल करती भावे जिचे सेवन हाती चक्र गदा धनु शर असे पाशादिके तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशीधरा नेत्रत्रयाध्यात्मी ओम देवी वाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चये सकल बाधा नाशुने राहितो सुखी मधुकैठंब संहार महिषासुरघात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशीशी नवमीसी मनातुनी भक्तीने ऐकते माझे महात्म्य अतिउत्तम तयासी पापस्पर्शेना आपत्ती राहीना कुणी दारिद्र्य पिढीना त्यांना न होते दूर प्रेम शत्रूंचे न भय राये भय राजा न डाकुचे अश्राग्नी जलराशींचे भय किंचित राहीना मनोनी महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी सविदा नित्य माझे महात्म्य जास्तरी सन्निधान तिथे माझे तेथोनी नच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे विधी जाणो न जाणो तो करो भाविक मत पूजा बली पूजा होम आदी सहस्र सेवने मला शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य ये माझे भक्तिपूर्वक ऐकती नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुत संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जातसे श्रोतांच्या शत्रूंचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा
शांती कर्मात सर्वत्र तसे दुस्वप्न दर्शनी. ग्रहाने ग्रासता फोना महात्म्य ऐकणे बरे. भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता. दुस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा. बालग्रहाने आक्रांत बालका शांती कारणे. पडता फूट मित्रांशी मित्रता जुळविल हे. दुराचारी यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे. राक्षस भूत पिशाच्च पाठ मात्रेच नाशती. माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे. पशु पुष्पार्थे धूपादी गंध दीपादी उत्तम. विप्रांना भोज होम अभिषेक प्रतिदिनी. अन्य भोग समर्पोनी वर्षाराधन दानत. प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे. महात्म्य ऐकता तेची पुण्य आरोग्य देतसे. अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित. युद्ध चरित्र जे माझे नाश विदैत्य दुर्जना. मनुष्याभय वैरांचे महात्म्य ऐकता नसे. तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मार्षी कृत त्यापरी. तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सद्हितकारक. अरण्य प्रांती एकांती वनवा लागता वना. निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना. सिंह व्याघ्रा गजरानी येता पाठी भयप्रद. राजा क्रुद्ध वधाधाडी अथवा बंद घालित. वादळ उठून नाव बुडता सागरांमध्ये. महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर. वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित. आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नवी तया. मत प्रभावे सिंहादी डाको वैरांची यामध्ये. स्मरता पळती दुर्विघ्ने मनमहिमा असे. ऋषी उवाच बोलोनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा. पाहता सर्व देवांसी तेथे ती गुप्त जाहली. देवता स्वाधिकारांशी निर्भय भोगू लागल्या. यज्ञ भाग सुरा सर्वा प्राप्त होण्यासी लागला. शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण. जगद विध्वंसी ते वदता उग्र अतुल विक्रमी. राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी. राजा भगवती अंबा असुनी नित्य रूपती. जगता रक्षण्यासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा. तिचे विश्वांसी मोहिनी जगता जन्म देतसे. प्रार्थिता तुष्ट होवोनी रुद्धी विद्वान दान दे. प्रार्थिता दुष्ट होवोनी रिद्धी विज्ञान दान दे. भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे. प्रलयांती महामारी रूप धारण जी करी. समयी सात होते जी अजन्मा सृष्टी रूपती. सनातनी तीच देवी समयी सर्वांस रक्षित. अभ्युदयाची यावेळी लक्ष्मी रूपे मिळे जना. दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत. स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिके. देतती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अर्चित विरचिताया प्राकृत भावार्थ टिकाया. श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे. द्वादशोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. श्री दुर्गाय नमः. श्री सप्तशती अध्याय 13वा. देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरतवेशाशी. ध्यानम. ओम बाल सूर्यांपरी कांती चतुर्बाहु त्रिलोचना. द्यातो शिवाजीच्या हाती पाशां कुशवरावय. ओम ऋषिवाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम. प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी. उद्योत्पत्ती तिचे हाती विष्णू माया भगवती. तिचे साठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. तया परमेश्वरीसी जावे शरण राजया. आराधकासी ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे. मार्कंडे उवाच कृष्टुके मुनी मेदांचे राजा सुरत ऐकुनी. तया सुव्रता सौभाग्य ऋषीस करिवंदना. ममता राज्य छूतीने होता खिन्न अतिनृप. महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटे. अंबिका दर्शनासाठी तत्काळ वैसले तपा. देवी सुक्त जपे वैश्य निमंग्र तपसाधने. पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची. अल्पाहारी प्रथमते पुढे आहार वर्जुनी. एकाग्र मन लावुनी चिंतन तपी मांडती. आपुले रक्त देवुनी स्वप्राण बली वाहत. आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी. प्रसन्न दर्शन देई चंडिका त्यासी बोलली. देवी उवाच राजा वैसे जे तुमची अभिलाषा असे मनी.
मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाले. मार्कंडे उवाच दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड नृप मागत. इह जन्मी शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे. विरक्त वैश्यतो सुज्ञ ममत्व मी पण असो. निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत. देवी उवाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे. शत्रु एक न राहील बोगसी स्थिर संपदा. तेथे मरता तू होसी विवस्वानास बालक. सावर्णिक मनोनामे ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्यवर्या तुझ्या चित्ती जो वर मज मागणे. तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावसे. मार्कंडे उवाच ऐसे वर दिदले दोघा अभिलाषित देवीने. भक्ती स्तोत्र ते करती ऐकुनी देवी अंबिका. अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय. सूर्याचा पुत्र होवोनी सावर्णे मनु होईल. ऐसे आशिष देवींचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया. सूर्यांचा पुत्र होवोनी सावर्णे मनु होईल. श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टिकाया. श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे त्रयोदशाध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे। 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे।